आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। आताच नाही सांगू शकत त्या एकतर तिकडून जे काय आता मुंबईला चाललेलं आहे आम्ही गेलो तर विचारू, कारण ते शेवटी आम्हाला पण विश्वासात घेतीलच ना। जर काय निर्णय घ्यायचा झाला तर आम्हाला निर्णय घेतील, पण तसा काही वेगळा निर्णय होणार नाही, घेणार नाहीत हे आम्हालाही खात्री आहे। हा ते पण आहे, तसे आमचे पण त्याच्यात आहेत ना, आमचे पण काय त्यांच्याकडे दिलेले आहेत, त्यांच्याकडे आमचे घेतलेले आहे, चलताय आता। तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा असतील तर पाहायला मिळेल असं मला वाटतंय, कारण शेवटी लोकांच्या इच्छे खातर पण काही गोष्टी चालतात आणि त्याप्रमाणे होईल असं मलाही वाटतंय। कोणते प्रमुख कोणते प्रश्न तुम्ही आता येणाऱ्या वर्षभरात हाताळाल? हजारो कोटी रुपये आपण मागच्या वर्षभरात मंजूर करून आणले। सगळ्यात एक नंबर हॉस्पिटलची व्यवस्था, दोन्ही जी हॉस्पिटल मंजूर झालेली आहेत ती दोन्ही लवकरात लवकर बांधकाम करून पूर्ण करून ती चालू होऊन गोरगरीबांना चांगलं आरोग्याची व्यवस्था कशी देता येईल हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। कारण काही मंडळींना जे मुंबईला, ठाण्याला, पुण्याला, गुजरातला जावं लागतं, इथंच झालं तर तेवढाच आशीर्वाद मिळेल म्हणून आमचा प्रयत्न आहे। त्यातल्या आता एकाची वर्क ऑर्डर झाली, दुसरं वर्क ऑर्डरच्या प्रतीक्षेत आहे आणि ते आम्ही करू। तो पण चालू करतोय, तो पण चालू करतोय। तुझ्याच घरात जास्त धूळ जाते। ती पण आता आम्ही करतोय 5 तारखेच्या नंतर, जे तुम्ही सकाळी आम्हाला बोललात त्याची पण दखल आम्ही घेतलेली आहे आणि ते आम्ही मार्गी लावतो। दुसरा एक विचार असा आहे की तुमचं 12 महिन्यात 24 जनसंपर्क, त्यामध्ये सुद्धा विरोधी उमेदवार तुमच्याकडे देऊ शकतात, त्यांना 92,000 म्हणजे 91+ मतं पडतात, याकडे तुम्ही कसं बघताय? जर या वेळेला पाहिलं आपण, म्हणणं आपलं एकदम रास्त आणि योग्य आहे। त्यामध्ये मतदारांचा टक्का वाढला, नवीन मतदारांची नोंद पण बऱ्यापैकी झाली आणि आम्ही सगळेच जण आपापले मतदार बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याच्यामुळे त्यांनाही मतदान चांगल्या प्रकारे झालं। आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की जर आम्ही 35,000च्या जवळपास गेलो असतो तर त्यांना 80,000 मिळाले असते, पण ते पुढे आल्यामुळे त्यांना तेवढे मिळाले। आम्हाला अजून 7-8-10,000 मतं मिळणं अपेक्षित होतं, आम्ही काम केलं त्या हिशोबाने, पण मी मगाशी सांगितलं काही विशिष्ट समाजाचं जे मतदान आम्हाला अपेक्षित होतं तेवढं नाही झालं, म्हणून करता त्यांना चांगलं मतदान झालेलं आहे आणि त्याच्यापेक्षा आम्हाला चांगलं, कारण आम्हाला मागच्या वेळेला 1,01,000 मतदान झालं होतं, ह्या वेळेला 1,17,000च्या पुढं झालेलं मतदान आहे, म्हणजे आमचं पण तेवढंच वाढलेलं आहे की आमचं कमी झालं आणि त्यांचं वाढलं अशातला भाग नाही। मत आम्ही घेतो हातामध्ये ते, आणि एक योजना त्याच्यामधनं मग पाचाड नाका ते सगळा तो तिथला तो परिसर त्यांना आम्ही ते पाण्याची व्यवस्था करून देतोय, म्हणजे पाण्याची आणि मग हिरकणीवाडी, रायगडवाडी त्या सगळ्याला ते आमची एक 5 कोटीची योजनेचं काम झालं। 100% त्यासाठी तर केलंय 8 तुम्ही आपल्या विजयाचा चौका मारला, तुमचं अभिनंदन। महाड मधील ग्रामीण जे खेळाडू आहेत तरुण, ते एका स्टेडियमची वाढ बघते चौका चक्कर मारण्यासाठी, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? तर माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी मारू नये म्हणून मी ते थांबलो होतो, पण आता आपली अपेक्षा असली तर ती पूर्ण करू आपण, कारण ती आपली अपेक्षा आहे, करतोय आम्ही, करतोय ते। संपूर्ण प्रचार प्रक्रियेमध्ये अनेक मुद्दे गाजले, मात्र यामध्ये आणखी एक मुद्दा गाजला तो म्हणजे तरुणांच्या रोजगारासंदर्भात। आपण चांगल्या पद्धतीने एमआयडीसी परिसरामध्ये काम रोजगार उपलब्ध करून दिला, मात्र थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टची जी सिस्टम आहे याच्यावरती आपल्यावरती प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आहे। आम्ही तोही विचार या इलेक्शन मध्ये केलेला आहे, थर्ड पार्टी रद्द करून जास्तीत जास्त कंपनीच्या रोलवर कसे कामगार घेता येतील त्याचा आमचा प्रयत्न राहील। आणि मी त्या दिवशी पण सांगितलं भर सभेमध्ये त्याच्यामध्ये की आता जास्तीत जास्त मुलांना जे कामाला आपण परमनंट केलेले आहेत, अजूनही 4 ते 5 कंपनीमध्ये आता माझी बोलणी चालू आहे, निवडणुकीमध्येच करायचे होते परंतु माझ्या या गडबडीमध्ये राहून गेलेत, पण आता मी 15-1 दिवसामध्ये
एक 5 ते 6 कंपनीमध्ये जवळजवळ 100-150 मुलांना आम्ही परमनंट करतोय. त्यांची वाढली ना, आमची कमी नाही झाली. आमची पण वाढली ना. आता आम्ही 60 कडे गेलेलो आहोत. 57 तर आमचे सरळ क्लिअर कट निवडून आलेले आहेत आणि 3 अपक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये क्लिअर कट आहे. हा, तरी काय प्रश्न नव्हता, परंतु काही राजकारण आहे, समीकरण असतात, ती काय जुळवाजुळव करावी लागतात. त्याप्रमाणे त्यांनी केली. तर आमचं काय म्हणणं नाही. आता आम्ही आलोय बरोबर, तर आता बरोबर व्यवस्थित चालायचे असतात. योग्य वेळी त्या शेअर करायच्या असतात. तशी वेळ येणार नाही. आली तर आम्ही त्यावेळेला सांगू. हा, गाळ उत्सव जो राहिलेला तो आता करतो ना. मागच्या वेळेला सांगितलं होतं. काय आलं, त्या ह्या भागदौडीमध्ये थोडं राहिलं. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता आपण त्यांच्याकडे 20 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. ती 20 कोटी रुपये घेऊन हा सगळा गाळ जुटे आम्ही क्लिअर करून देतो. आहे ते आहे. कारण काय, ही केलेली कामं, जी विकास कामं महाराष्ट्रात झालीत आणि ज्या त्यांच्या काळामध्ये ज्या योजना बंद पडलेल्या होत्या, अगदी समृद्धीपासून सगळेच, अटल सेतू पासून ह्या सगळ्या शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी पूर्ण केल्या. तो एक. त्यानंतर जे टोल नाके फ्री केले 4-5 दिवस अगोदर, तो एक. असे अनेक उदाहरण आणि कारण देतात. त्यानंतर प्रत्येक गणपतीच्या सणाला टोल फ्री, म्हणजे अशा जे काय आहेत, ह्या काही लोकांच्या डोक्यात राहतात ना. सगळे लोक नाही विसरत. तुम्हाला काही लोकांना पेन्शन चालू झाले ना. अरे पण त्या ठिकाणी जर आमचा वशिला असेल तर होईल. जर आम्हाला जर वशिला नाही तर आम्हाला मिळणार नाही तिथं. कारण आता जे मिळतंय ते सगळे शहरातले आहेत की ज्यांच्याजवळ कोटी कोटी रुपयाचे फ्लॅट सरकारने त्यांना दिलेले आहेत. पत्रकार संघासाठी त्यांना पालवी दिलेले आहेत आणि अशा लोकांना तो लाभ तिथं दिला जातो. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की याबाबत तुम्ही गांभीर्याने लक्ष द्यावं. कारण हे शिंदे साहेबांकडे होतं आणि ते त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते आम्हाला जमलं नाही. आम्हाला जमलं नाही. पण तो आता जो विषय आहे या विषयाबाबत, आणि आता संचालक म्हणून मुळे आहे, अक्षरशः धारीतले शुक्राचार्य जसे असतात ना, तसे ठिकाण तिथं काम करतात. कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधले बहुतेक पत्रकार आज त्या योजनेपासून वंचित आहेत. याबाबत कोणच नाही बघत. चलो ठीक आहे, त्याचा विचार केला जाईल. ब्युरो रिपोर्ट, माझे महाड, रायगड.